नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 7 ते 3 अशा टिपक्यांमध्ये सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी सर्वप्रथम इथे मी 7 ते 7 असे टिपके करून घेतलेले आहेत 3 लाईनमध्ये. आता या 3 लाईनच्या मध्ये सेंटरला आणखी 3-3 टिपके मी इथे वाढून घेणार आहे. खाली अशा 3-3 टिपक्याच्या मी 2 लाईन करून घेते आणि वरतीही तसेच करून घेते. अशा प्रकारे आता सर्वप्रथम इथे मी या टिपक्यांना अशा पद्धतीने जॉईन करून घेणार आहे. या 3 टिपक्यांना मी असे जॉईन करून घेते. आता आणखी या 3 टिपक्यांना मी असे जॉईन करून घेते. इकडेही पुन्हा इथे मी आणखी हे अशा पद्धतीने जॉईन करून घेणार आहे. तसेच खाली अशा पद्धतीने पुन्हा या 3 टिपक्यांना मी अशा पद्धतीने जॉईन करून घेते. तसेच खाली 3 टिपक्यांना पुन्हा अगदी सारख्या पद्धतीने इकडेही अशा प्रकारे आता इकडे मी या 1 टिपक्याला अशा पद्धतीने जॉईन करून घेते. त्यानंतर इथे पुन्हा इकडेही आणि हे असे. आता इकडे सारख्याच पद्धतीने अशा पद्धतीने या टिपक्यांना मी जॉईन करून घेते. असा छान फुलाचा आकार इथे तयार होतो. अशा पद्धतीने आता यामध्ये छान असा रेड कलर मी इथे भरून घेत आहे. अशा पद्धतीने पुन्हा इकडेही रेड कलर मी टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने आता इथे मी एकदम छान असा येलो कलर भरून घेते. अशी साइडने बॉर्डर करून मध्ये मी कलर टाकून घेणार आहे.
अशा पद्धतीने इथे मी कलर भरून घेतलेला आहे. आता इथे मी मध्ये सेंटरला छान असे फूल इथे मी काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आता यामध्ये रेड कलर मी भरून घेते. अशा पद्धतीने आता इथून मी असे रेषाने इथे याला जॉईन करून घेते. त्यानंतर इथे अशा प्रकारे आता इथे मी पानासारखे असे जॉईंट इथे मी करून घेणार आहे. त्यानंतर इकडेही आणि इथेही अशा पद्धतीने आता यामध्ये मी अशा उभ्या लाईन करून घेते. त्यानंतर आडव्या लाईनने अशी छान डिझाईन यामध्ये मी करून घेणार आहे. अशा प्रकारे आता इथे मी सेंटरला असा रेड कलरचा छान असा मोठा ठिपका मी इथे करून घेणार आहे. बोटाच्या साहाय्याने त्याला असे टॅप करून घेते. आता इथे मध्ये मी येलो कलरचा छान असा टिपका मी इथे करून घेते. अशा पद्धतीने आता याच्यावरती छान असे व्हाईट कलरने असे डॉट मी इथे करून घेणार आहे. अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने त्याला असे मी मध्ये टॅप करून घेते आणि या टिपक्यांना असे मी ओढून घेणार आहे हळूच. आता सर्वीकडे मी तसेच करणार आहे. आता यामध्ये छान असा रेड कलर मी टाकून घेणार आहे. अशा प्रकारे अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.